नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारची विधानसभेची निवडणूक असेल आणि जसं उत्तर प्रदेश भारताच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे, तसंच बिहार देखील एक अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं राज्य आहे। बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत आणि आता सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांचं जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पार्टी यांचं एनडीएचं सरकार आहे। नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत, पण नितीश कुमार यांची परिस्थिती कमकुवत आहे। भाजपची बाजू देखील थोडी लंगडी पडलेली आहे। प्रशांत किशोर यांनी जनसुराज पक्षाच्या माध्यमातून त्यांना आव्हान निर्माण केले, तर लालू प्रसाद यादव यांचा मुलगा म्हणजे तेजस्वी यादव याचा बिहारच्या राजकारणात झालेला उदय बीजेपी आणि नितीश कुमार यांचं टेन्शन वाढवणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एनडीएला बिहारमध्ये आपली सत्ता टिकवणं अतिशय अवघड झालेलं आहे आणि बिहारच्या निवडणुकीत सर्वात मोठा फॅक्टर जर कुठला असेल तर तो असतो 3 करोड मतदारांचा, जे मतदार निवडणुकीसाठी बिहारमध्ये येतात। भारताच्या 150 जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये राहणारे हे बिहारी मतदार निवडणुकीसाठी बिहारमध्ये जातात आणि बिहारमधलं वातावरण कुणीकडे फिरणार ते हेच लोक ठरवतात। त्यामुळे सध्या महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणं, ती सक्ती मागे घेणं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भाषेवरून गुंडागर्दी खपवून घेणार नाही असं सांगून एक प्रकारचा संदेश देणं, उत्तर प्रदेश बिहारच्या जनतेला पाठीशी घालायचं काम करणं आणि अशा प्रकारची गुंडागर्दी जेव्हा उत्तर भारतीय लोक करतात त्यावेळी ते एकही शब्द बोलले नव्हते। या गोष्टींची आठवण आल्यानंतर बिहारच्या निवडणुकीवर डोळा ठेवूनच हे महाराष्ट्राचं राजकारण चाललंय की काय असा प्रश्न पडतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की महाराष्ट्रात चाललेल्या मराठी विरुद्ध हिंदी या वादाची कारणं काय आहेत, या सगळ्या वादाचा फायदा कोणाला होणार आहे आणि हे सगळं राजकारण काय आहे। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। महाराष्ट्रात पहिल्यांदा हिंदी अनिवार्य केली गेली, नंतर अनिवार्यतेच्या ऐवजी सर्वसाधारण असा शब्द घालून तिला वेगळ्या पद्धतीने सक्तीची करण्याचा प्रयत्न केला गेला। मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढायच्या अगोदरच ही हिंदीची अनिवार्यता सरकारनं मागे घेतली, पण त्यामुळे भारतभर विनाकारण एक प्रकारचा वाद निर्माण झालाय। फक्त विचार करा, या वादाचं काहीच कारण नाही। खरं तर आपल्या भाषेसाठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षांनी, अगदी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी देखील एका व्यासपीठावर मराठीसाठी यायला काही हरकत नव्हती, पण या सगळ्या घडामोडींपासून हे दोन्ही पक्ष लांब राहिले आणि त्यांची लांब राहण्याची कारणं वेगवेगळी आहेत। मराठी भाषेची गळचेपी होऊ नये आणि पहिलीपासून लहान मुलांवर हिंदीची सक्ती होऊ नये म्हणून महाराष्ट्रातले नेते एकत्र आले होते, पण त्याविरुद्ध विनाकारण बिहारमधल्या अनेक नेत्यांनी गरळ ओकण्याचं काम केलं। त्यामुळे अनेक प्रश्न पडतात। त्यामध्ये पहिला प्रश्न असा की मराठी लोकांनी हिंदी न बोलण्याच्या कारणावरून एका गुजराती माणसाला मारहाण केल्यानंतर गुजरातमधला एकही नेता याबद्दल काहीही बोलला नाही, पण विनाकारण बिहारमधले अनेक नेते मात्र या वादात पडत आहेत। हे कारण समजणं अतिशय सोपं आहे। हे कारण म्हणजे बिहारची निवडणूक आहे। सर्वात अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भूमिका संशयास्पद आहे, कारण त्यांनी असं म्हटलं होतं की भाषेच्या नावावर गुंडागिरी खपवून घेतली जाणार नाही। पण कल्याणमध्ये, घाटकोपरमध्ये मराठी माणसांना मारलं गेलं, त्यांना सोसायटीमधून हाकलून काढलं गेलं, त्यांच्यावर अतिशय घाण भाषेत टीका केली गेली। अशा कितीतरी घटना मागच्या 6 महिन्यात विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून घडलेले आहेत आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी असं म्हणाले नव्हते की भाषेच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही। मग फडणवीसांच्या या शब्दांचा अर्थ फक्त मराठी माणसांची गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही असा घ्यायचा काय, हा प्रश्न आम्हाला पडतो। आणि जे काय सध्या महाराष्ट्रात किंवा भारतात घडतंय किंवा घडवलं जातंय ते एका रॅकेट प्रमाणे घडतंय असं आम्हाला वाटतंय। कारण महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मराठी बोललं पाहिजे अशी अपेक्षा मराठी नेते व्यक्त करतात, त्यात काही चुकीचं असायचं कारण नाही। बिहारमध्ये राहणाऱ्या माणसानं, यूपीमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये जो माणूस राहतो त्यानं मराठी बोललं पाहिजे असं कोणीच म्हटलेलं नाही, पण तरी सुद्धा निरहुआ डेरेस नावाच्या एका मूर्ख भोजपुरी कलाकारानं प्रसिद्धीसाठी असं स्टेटमेंट दिलं की मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा, मला मुंबईतून हाकलून दाखवा, ठाकरे बंधूंना माझं उघड चॅलेंज आहे। अशा प्रकारच्या गोष्टी तो भोजपुरी अभिनेता बोलला जो महाराष्ट्रात राहत नाही। त्यानं मराठी बोलायची सक्ती महाराष्ट्रानं कधी केलीच नव्हती। महाराष्ट्रात अशी सक्ती केली जाणार नाही, पण तरीही विनाकारण फक्त बिहारमधलं वातावरण तापवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी, महाराष्ट्रात राहणाऱ्या बिहारच्या, यूपीच्या लोकांना डिवचण्यासाठी अशा प्रकारची स्टेटमेंट्स दिली जातात। दुसरी गोष्ट म्हणजे हे लोक अशा प्रकारचे स्टेटमेंट देताना हे विसरतात की ते त्यावेळी फक्त हिंदी भाषेचं कौतुक करून किंवा अभिमान बाळगून थांबत नाहीत, तर ते मराठी भाषेवर टीका करतात, मराठी भाषेला कमी लेखतात आणि मराठी लोकांना देखील कमी लेखतात।
सध्या काँग्रेसमध्ये असणाऱ्या पप्पू यादव यांनी असंच म्हटलं होतं की मुंबई कोणाच्या बापाची नाही आणि मुंबईमध्ये येऊन आम्ही राज ठाकरेंना धडा शिकू। या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवलं तरी मुंबई कुणाच्या बापाची नसली तरी मुंबई मराठी माणसांची आहे। मराठी माणसांनी मुंबई हिसकावून घेतलेली आहे या देशाच्या सर्वशक्तिमान सरकार विरोधात। तो मराठी माणसांचा इतिहास पप्पू यादव यांनी वाचला नसेल तर तो त्यांनी वाचावा, कारण अशा प्रकारची स्टेटमेंट्स देण्याचं कारणच नाही। आणि बिहारच्या निवडणुकीकडे पाहून मुंबईमध्ये काम करणाऱ्या बिहारी लोकांना अशा प्रकारे टार्गेट केलं जाते। अशाच प्रकारचं दुसरं एक स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाच्या निशिकांत दुबे यांनी दिले। निशिकांत दुबे हे बिहारच्या शेजारच्याच झारखंडचे नेते आहेत। झारखंड हा पूर्वी बिहार होता। त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रातले लोक स्वतः काहीच निर्माण करत नाहीत, त्यांचं स्वतःचं असं काहीच नाही, फक्त बिहारमधून, यूपीमधून, गुजरातमधून येणाऱ्या लोकांनी जे निर्माण केले त्याच गोष्टींच्या जीवावर मराठी लोक जगतात आणि महाराष्ट्रातून जर हे लोक बाहेर आले तर त्यांना आम्ही आपटून आपटून मारू, अशी वल्गना या मूर्ख माणसाने केली। अशा प्रकारची स्टेटमेंट्स देऊन हे लोक फक्त ठाकरेंना टार्गेट करत नाहीये तर ते मराठी माणसांना टार्गेट करत आहेत आणि सगळ्या मराठी लोकांना टार्गेट केल्यामुळे मुंबईमध्ये काम करणारे बिहारी लोक या लोकांना फॉलो करतील आणि बिहारमध्ये नोव्हेंबर 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीत जाऊन या लोकांना मतदान करतील असा या लोकांचा अंदाज आहे, म्हणून ते अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देत आहेत। मग ते काँग्रेसचे पप्पू यादव असतील किंवा भाजपचे निशिकांत दुबे असतील, कारण बिहारच्या विधानसभेमध्ये सध्या सरकारमध्ये असलेल्या भाजप आणि जेडीयू या दोघांची परिस्थिती खराब आहे। मी वर म्हटल्याप्रमाणे त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या चिराग पासवान यांच्या एलजेपीनं 243 या सगळ्या जागा लढवायचं ठरवले, तर आम आदमी पार्टीनं देखील सर्वच्या सर्व 243 जागा लढवायचं ठरवले। प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य नावाचा पक्ष काढलाय आणि ते देखील सगळ्या जागा लढवणार आहेत। त्यामुळे या सर्व लोकांच्या मध्ये बिहारच्या मतदारांची विभागणी होणार आणि सत्ता काँग्रेस आणि आरजेडी या पक्षांच्या हाती जाईल की काय अशी भीती वाटल्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या बिहारी लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण तापवलं जाते। अशा प्रकारे भारतात वेगवेगळ्या राज्यात काम करणाऱ्या आणि फक्त निवडणुकीसाठी बिहारमध्ये जाणाऱ्या मतदारांची संख्या 3 कोटी आहे आणि 3 कोटी लोक काहीही करू शकतात राजकारणात। आता सध्या जुलै 2025 चालू आहे, कदाचित नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजे पुढचे 4 महिने भारतात मराठी विरुद्ध हिंदीचं वातावरण तापवलं जाईल आणि हे तापवण्याचं कारण म्हणजे बिहारचंच राजकारण आहे आणि या बिहारच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसांना लक्ष केलं जाते। आज देखील मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांच्या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली, पण याच वेळी गुजराती व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला होता त्याला परवानगी देण्यात आली होती। या गोष्टींमधून महाराष्ट्राचं सरकार बिहारच्या आणि उत्तर प्रदेशच्या लोकांमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करण्याचा किंवा विश्वास देण्याचा प्रयत्न करते की काय की मराठी माणसांच्या पेक्षा मुंबई, यूपी आणि बिहारच्या लोकांची जास्त आहे, असा प्रश्न आम्हाला पडतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की या मोर्चाचा मार्ग मुद्दाम वाद निर्माण होईल अशा पद्धतीने निवडण्यात आला होता, पण महाराष्ट्रातला प्रत्येक मार्ग हा मराठी लोकांचाच मार्ग आहे। तिथून जर मोर्चा गेला तर त्या मार्गावरच्या लोकांना राग येण्याचा किंवा डिवचलं जाण्याचा सवालच येत नाही, कारण महाराष्ट्र मराठी लोकांचा असेल तर मराठी लोकांनी कुठल्याही मार्गाने जाण्यास बंदी घालण्याचं कारण काय हे देखील आम्हाला समजत नाही। त्यामुळे महाराष्ट्राची जनता आणि विशेषतः मुंबईतली मराठी जनता आता अशा दुष्टचक्रात अडकलेली आहे की भारतातल्या या राजकारण्यांच्या या सगळ्या खेळाला जर विरोध केला नाही तर त्यांचं बिहारमधलं राजकारण शेकलं जाणार नाही, पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं स्थान मात्र अडचणीत येऊ शकतं। आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी जर या सगळ्याला विरोध केला आणि मराठी माणूस जर इथे लढला तर या लोकांच्या दृष्टीने अत्यंत सोपी परिस्थिती होणार आहे बिहारची निवडणूक लढण्यासाठी। त्यामुळे आपण काय करायचं हा सर्वात अवघड प्रश्न सध्या मराठी माणसापुढे आहे, पण बिहारचं जे व्हायचं ते होईल। बिहारचे लोक ते बघून घेतील। महाराष्ट्राने मात्र आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठीवाना।